नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरतीसाठी विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे मागील परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच प्रश्नाचं आपण विश्लेषण करून घेणार आहोत. तर बघा काय प्रश्न विचारला ते आपण बघू. तर खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त पूर्व 2025 ला प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न काय विचारला तर ते बघू. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आता महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार यामध्ये फरक कितीचा आहे ते आपल्याला बघायचं. तर किती आहे अक्षवृत्तीय विस्तार 15-22 आणि रेखावृत्तीय विस्तार 72-80. आता यामध्ये आपल्याला काय रेखा विस्तारापेक्षा कमी आहे. मग कमी काय आहे 22, 15 आणि 7 यामध्ये 7चा फरक आहे 22 आणि 72 आणि 80 यामध्ये 8चा फरक आहे. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. योग्य पर्याय आहे. बरोबर. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का यासाठी आपल्याला हे कोणत्या राज्यातून जाते ते माहिती करून घेणं गरजेचं असतं. तर महाराष्ट्र राज्यातून आपल्याला कर्कवृत्त जात नाही. तर कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते तर हे बघा, मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स सांगणार आहोत आणि ती ट्रिक्स तुम्हाला जर आवडल्यास तर तुम्ही प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय ट्रिक्स आहे तर बघा, गमछा, झार, मित्रपर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपली ट्रिक्स आहे आणि ती पाठ करून ठेवा. गम काय तर गमछा म्हणजे ग म्हणजे गुजरात. काय ग म्हणजे गुजरात, म म्हणजे मध्य प्रदेश, छ म्हणजे छत्तीसगड, झार म्हणजे झारखंड, मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, प म्हणजे पश्चिम बंगाल आणि र म्हणजे राजस्थान. हे 8 राज्य आहे आणि या 8 राज्यातून आपल्या भारताचे कर्कवृत्त गेलेले आहेत. पश्चिमेचा टोक जर घेतला तर कोणतं राज्य गुजरात आणि पूर्वेचा जर टोक घेतला तर त्रिपुरा राज्य. यामध्ये 8 राज्य आहे आणि या राज्यातून आपलं भारताचं कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे हे त्याचं ऑप्शन होणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. जर असं असतं तर ते त्याचं योग्य उत्तर झालं असतं. पण तिथून इथं काय आहे जाते, म्हणजे हे त्याचं ऑप्शन होणार नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आता महाराष्ट्र राज्याची जी कोणती पूर्व पश्चिम, पूर्व म्हणजे गडचिरोली आणि पश्चिम म्हणजे पालघर, या दोन्ही जिल्ह्याची जी सीमा आहे त्या किती आहे तर 800 किलोमीटर आहे. म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. आणि जर पूर्व पश्चिम विचारलं, जर दक्षिण उत्तर जर विचारलं असतं तर किती विद्यार्थी मित्रांनो तर 720 आहे. म्हणजे सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याच्या ज्या सीमा आहे दोन्हीचं अंतर किती आहे तर 720 किलोमीटर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक क सुद्धा बरोबर आहे. आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आता महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. क्षेत्रफळावर बरेच पैकी प्रश्न विचारलेले असतात. स्थान आणि विस्तारावर एक तरी प्रश्न 100% असतो. त्यामुळं आपल्या भारताचं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्रातील या क्षेत्रफळ किती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राने भारताचं 9.36 क्षेत्र व्यापलेलं आहे. इतकं क्षेत्र आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. आता बघा मग पर्याय काय आहे, वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे. हेही उत्तर बरोबर आहे. मग ऑप्शन क्रमांक अ फक्त अ आणि ब, फक्त क आणि ब. ऑप्शन क्रमांक 4 अ क ड. आता इथं अ क ड म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, परीक्षेला याच टाईपचे प्रश्न विचारणार आहे. त्यासाठी आपण जे मागील परीक्षेला एमपीएससी ला आलेले जे प्रश्न आहे त्याच प्रकारे आपण
प्रश्न घेत आहोत. तर बघा यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा विचारला बघा, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे. बघा आपल्याला अगोदरच्या प्रश्नात का अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे हा प्रश्न विचारलेला होता. आता काय विचारलं तर अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे म्हणजे कोणता, या चार पर्यायापैकी कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला अक्षवृत्तीय माहिती असणं आवश्यक आहे. आपण बघा तर 15°44 ते 22°6 उत्तर. 1544 आता बघा इथं 1544 आणि 22°6 सारखंच दिलेलं आहे म्हणजे कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला ते एक्झिट माहिती असणं आवश्यक आहे. तर 15 22 आता इथं 15 ते 30 15 ते 30 22 आता यासाठी आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो तर माहिती असणं आवश्यक कशासाठी आहे. आता उत्तर आहे की दक्षिण आहे. आता 15 जर 1544 आणि 22 असं असेल आणि उत्तर जर असेल काय उत्तर हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 1544 उत्तर ते 22.6 उत्तर हे आपलं उत्तर आहे. बरोबर. आता इथं दक्षिण असल्यामुळे हे होणार नाही. आता इथं उत्तर आहे पण 15 ते 30 आहे आणि 22.8 आहे म्हणजे हे त्यामुळे होणार नाही. आणि 15 ते 30 दक्षिण असल्यामुळे हे तर होणारच नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न नेक्स्ट काय प्रश्न विचारला बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. काय जास्त विचारलं म्हणजे संयुक्त पूर्व 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे 2022 ला. तर कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय काय दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 महाराष्ट्र, 3 मध्य प्रदेश, 4 आंध्र प्रदेश. आता बघा कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे मग तर चला ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे सगळ्यात जास्त क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. राजस्थान या राज्याने तर किती आहे त्याचं क्षेत्रफळ 34 22 39 चौरस किलोमीटर. बघा 3,42,239 चौरस किलोमीटर हे राजस्थान राज्याने क्षेत्र व्यापलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्याचं किती आहे तर बघा महाराष्ट्र राज्याचं 3,07,713 चौरस किलोमीटर. किती 3,07,713 चौरस किलोमीटर हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाठ करून घ्या. बघा पाठ कसं करायचं 30,77,13 हे लक्षात ठेवा. 30,77,13 बघा 3 लाख म्हणण्यात एखाद्या वेळेस आपल्याला अंक लिहिण्यामध्ये परीक्षेला गडबड होती म्हणजे त्यासाठी काय करायचं 30,77,13 हे पाठ करून ठेवा. आता महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्तीत जास्त 80% प्रश्न विचारले जातात परीक्षेला. मग त्यासाठी आपण महाराष्ट्राच्याच भूगोलवर विशेष लक्ष केंद्रित करायचं. तर काय महाराष्ट्र किती व्यापलेलं 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% हे भारताने व्यापलेलं आहे क्षेत्र. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. यानंतरचा प्रश्न चला काय प्रश्न विचारला चल बघा, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश क्षेत्र व्यापलेलं आहे. बघा तोच प्रश्न परीक्षेला प्रश्न स्थान व विस्तारावर तेच प्रश्न प्रत्येक परीक्षेला 1 ना 2 100% प्रश्न विचारलेले आहेत. तर काय विचारलं मग भौगोलिक क्षेत्रफळ आत्ताच बघितलं आपण काय आहे भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ तर 3,713 30,67,13 30,56,12 30,57,10. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे 30,77,13
आणि 9.36% आपल्या भारताचे क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेलं आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा काय प्रश्न विचारला बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? बघा कोणत्या? कर्नाटक राज्याला लागून आहे. ऑप्शन क्रमांक 5, 6, 7, 8. चला मला कमेंट करून सांगा. सर्वांनी कमेंट करा आणि कमेंट करायच्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा आपला फायदा झाला पाहिजे. तर चला सांगा, कर्नाटक राज्याला लागून किती जिल्हे आहे? तर किती विद्यार्थी मित्रांनो? तर 7 ही त्याचं योग्य उत्तर आहे. तर बघा कोणकोणते 7 आहे आणि कसे आहे, तर आपली ट्रिक्स आहे ती लक्षात घ्या. बघा कसं, गुजरात, मध्य, छत्तीस, तेल कर गोवा. 1 2 3 4 5 6. बघा 6 राज्याच्या ज्या सीमा आहे त्या महाराष्ट्राला लागून आहे. आणि किती? 6. 1 2 3 4 5 आणि 6 असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्र राज्याला किती सीमा लागून आहे? तर 6 हा एक आपला प्रश्न तयार झालेला आहे. त्यानंतर आता गुजरात राज्याला किती जिल्हे आहे? आपली ही ट्रिक्स आहे. या ट्रिक्स मध्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा हे 6 राज्य आहे आणि त्या राज्याला कोणकोणते जिल्हे लागून आहे? तर किती जिल्हे आहे? आता प्रश्न काय विचारला, कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? तर बघा गुजरातमध्ये 4 जिल्ह्याच्या सीमा आहे, मध्य प्रदेशमध्ये 8 जिल्ह्यांच्या सीमा आहे. आता छत्तीसगड मध्ये किती? 2 जिल्ह्यांच्या सीमा आहे. तेलंगणामध्ये 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे. आता कर्नाटक मध्ये 7 जिल्ह्याच्या सीमा आहे आणि गोव्यामध्ये एकाच जिल्ह्याची सीमा आहे. तर कोणता जिल्हा आहे गोव्यामध्ये? तर सिंधुदुर्ग. कोणता? सिंधुदुर्ग. आता कर्नाटक मध्ये किती आहे मग? 7 जिल्हे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी गुजरात मध्ये 36 तेलकर गोवा हे लक्षात ठेवा. गुजरात मध्ये 36 तेलकर गोवा. आता गुजरात हे बघा लक्षात ठेवायचं, 4 1 4, 4 दुने 8, बे 1 बे, बे दुने 4, 7 1 7. हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला 100% कोणत्या राज्याला किती जिल्हे लागून आहे ते आपल्याला कळतंय. बरोबर. आता कर्नाटक राज्याला 7 जिल्हे आहे. मग ते कोणकोणते आहे? बघा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग गोव्याला सुद्धा आहे आणि कर्नाटकला सुद्धा आहे. त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर नांदेड आणि लातूर. बघा किती जिल्हे झाले? 1 2 3 4 5 6 7. या 7 जिल्ह्यांच्या सीमा पाठ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कर्नाटक राज्याला लागून आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा. चला का प्रश्न विचारला बघू आपण. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत. आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते आणि आज तागायत आतापर्यंत किती आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 4 आणि 8, ऑप्शन 2 4 आणि 6, ऑप्शन 3 5 आणि 7, ऑप्शन 4 5 आणि 8. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला
या 4 पर्यायापैकी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय विभाग किती होते, तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 2, 4 आणि 6. तर बघा 1 मे 1960 रोजी काय, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात लगभग 26 जिल्हे होते, म्हणजे 4 प्रशासकीय विभाग होते. आता ते कोणकोणती, तर बघा मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. असे 4 प्रशासकीय विभाग होते. आता नवीन म्हणजे त्यावेळेस जिल्ह्याची सुद्धा संख्या कमी होते. आज महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहे आणि किती, 6 प्रशासकीय विभाग आहे. किती, 6 प्रशासकीय विभाग. बरोबर. आता ते कोणकोणते बघा, यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यामध्ये 2 ऍड झालेले आहेत. नागपूरमधून अमरावती आणि पुण्यातून नाशिक, असे 6 हे प्रशासकीय विभाग आहेत आणि 36 जिल्हे आज तागायत महाराष्ट्रात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडल्यास सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण नवीन जी माहिती येणार आहे ती आपण घेणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशनसाठी आपले बेल आयकॉन दाबून ठेवा. धन्यवाद.